नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड, कर्तव्य कॉमर्स क्लासेस लोहा. आज आपण येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजेच त्यांचा रिझल्ट कशा पद्धतीने तयार केला जाणार आहे ते पाहत आहात. तर 10वीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जर अशा पद्धतीने तयार केला जात असेल तर 12वीच्याही विद्यार्थ्यांचा रिझल्ट अशाच पद्धतीने तयार केला जाऊ शकतो. तर त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ 10वीच्या आणि 12वीच्या पूर्ण विद्यार्थ्यांनी पाहावा. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय सांगितलेलं आहे किंवा आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. हे परिपत्रक जे आहे हे 9 जूनला आलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ 1 दिवसाखालचं जो हे पत्र आहे हे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी बनवलेलं आहे. याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण पूर्णपणे वाचून घेऊ शकता. मी तुम्हाला थोडक्यामध्ये जे मेन विषय किंवा मेन जे पॉईंट आहे ते तेवढं तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा की सुरुवातीला 10 जूनपासून जे आपल्या कॉलेजचे शाळेचे मुख्याध्यापक आहेत 10वीचे तुमचे जे शिक्षक आहेत यांच्यासाठी आपल्या बोर्डाने यूट्यूबवर एक काय केलेलं आहे, चॅनल चालू केलेलं आहे. त्यावरून त्यांना काय केलेलं आहे, प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ते प्रशिक्षण कधी दिलं जाणार आहे तर ते प्रशिक्षण दिलं जाणार आहे 10 जून. 10 जूनला 11 ते 1 या टायमिंगमध्ये दिलं जाणार आहे. कोणाला, मुख्याध्यापकाला आणि शाळेतल्या शिक्षकाला यूट्यूबवर काय केलं जाणार आहे, प्रशिक्षण. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांना कसा रिझल्ट द्यायचा आहे, कशा पद्धतीने पास करायचे हे सांगितलं जाणार आहे त्यावर. ठीक आहे. त्यानंतर 11 तारखे ते 20 तारखेच्या दरम्यान काय करायचं आहे, कोणत्याही प्रकारचं जर मूल्यमापन ज्या विद्यार्थ्यांचं झालं नाही त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करायचं. ठीक आहे. हे तुमचा काही विषय नाही, या अपवादात्मक परिस्थिती असेल तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा ह्या ठिकाणी जे काय करायचे, विषय शिक्षकांनी, म्हणजे विषय शिक्षक म्हणजे तुमच्या विषयाचा शिक्षक. समजा गणिताचा शिक्षक असेल तर त्या गणिताच्या शिक्षकांनी, मराठीचा असेल तर मराठीच्या शिक्षकांनी, हिंदीचा असेल तर हिंदीच्या शिक्षकांनी, आपला जो कोणता विषय होता त्या विषय शिक्षकांनी काय करायचं आहे, विषयानिह गुणतक्ते काय करायचे ते वर्ग शिक्षकाकडे सादर करायचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ लक्षात ठेवा, आपले जे कोणी विषय याचा शिक्षक आहे त्या विषयाच्या शिक्षकाने, समजा आपण असं उदाहरण घेऊ, हे मुख्याध्यापक आहेत शाळेचे. त्यानंतर हे समजा तुकडी आहेत, समजा वर्ग शिक्षक आपले, बरोबर आहे. हे वर्ग शिक्षक, हे तुकडी ए आहे, ही तुकडी ब आहे, ही तुकडी क आहे, ही तुकडी ड आहे. पुन्हा हे अ तुकडीमध्ये देखील मराठीचा शिक्षक, हिंदीचा शिक्षक, संस्कृतचा शिक्षक, गणिताचा शिक्षक, ईभुनाचा शिक्षक आहे की नाही. तर अशा पद्धतीनं मग आता हे समजा गणिताचा आहे शिक्षक, हा मराठीचा आहे, हा इंग्लिशचा आहे. तर ह्या विषय शिक्षकांनी काय करायचे, आपल्या आपल्या विषयाची काय करायची, गुणयादी बनवायची आहे विद्यार्थ्याची. आणि ती गुणयादी ही या विषय शिक्षकांनी काय करायचे, वर्ग शिक्षकाकडे द्यायची. आणि वर्ग शिक्षक हा कोणाला देईल, मुख्याध्यापकाला देईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे विषय यादी तयार करायची आहे. मग विषय शिक्षकांनी यादी तयार करून ती वर्ग शिक्षकाकडे काय करायचे, सादर करायचे. कधीपर्यंत, 20 जूनपर्यंत. हे लक्षात ठेवा. 20 जूनच्या नंतर ही आता हे बघा, विषय शिक्षकांनी यादी कोणाकडे दिली, वर्ग शिक्षकाकडे दिली. मग वर्ग शिक्षकांनी ही यादी काय करायची आहे, अंतिम तिचे पूर्ण विचार करून बरोबर आहे का हे पाहून नंतर ती काय करायची आहे, आपल्या निकाल समितीकडे ती काय करायची आहे, द्यायची आहे निकाल समितीकडे. आता ही निकाल समिती काय आहे तर लक्षात ठेवा, वर सांगितलेलं आहे, जे तुम्हाला मी प्रस्तावना न वाचितच सांगितली, त्यामध्ये एक डोक्यात ठेवायचं आहे, 7 लोकांची काय करायची, एक निकाल समिती बनवायची आहे प्रत्येक शाळेने. त्या निकाल समितीमध्ये कोण कोण राहतील, समजा शाळेचे मुख्याध्यापक राहतील, वर्ग शिक्षक राहतील, विषयाचे शिक्षक राहतील, असे 7 लोक एकत्र करून एक काय करायचे, निकाल समिती बनवायची आहे. आणि त्याच निकाल समितीकडे वर्ग शिक्षकांना त्या जे गुणांची यादी तयार केली आहे ती यादी काय करायची आहे, द्यायची आहे. हे 2 गोष्टी कळल्या तुम्हाला. पहिलं काय करायचं बाबा, पहिले विषयाच्या शिक्षकांनी वर्ग शिक्षकाकडे
काय करायचे आहेत, मार्क द्यायचे आहेत. पुन्हा वर्ग शिक्षकांनी कोणाला द्यायचे तर त्या निकाल समितीला. तुम्हाला वाटेल निकाल समिती कोण असते, तर निकाल समिती काही बाहेरून नाही येणार. आपल्या शाळेतले मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, उपमुख्याध्यापक, शाळेतले तुमचे शिक्षक असे 7 लोक एकत्रित करून काय बनणार आहे, तुमची निकाल यादी, निकाल समिती बनणार आहे. त्याची माहिती मी तुम्हाला आता सांगितले. ठीक आहे, ते निकाल समिती किंवा हे 7 लोकांची या ठिकाणी तर सांगितले आपल्याला की बाबा एक काय बनवायची आहे, यादी बनवायची, समिती बनवायची आहे. खाली पण आहे, ते खाली बघूया आपण. ठीक. त्यानंतर विषयाच्या शिक्षकांनी वर्ग शिक्षकाकडे दिलं, वर्ग शिक्षकांनी निकाल समितीकडे दिलं. आणि त्यानंतर वर्ग शिक्षकांनी जे तयार केलेले निकाल आहेत हे पूर्ण काय करायचे, तर समितीने प्रमाणित करायचे. प्रमाणित म्हणजे ते बरोबर आहे का, नियमात बसतात का, या गोष्टीचं काय करायचं, विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ते मुख्याध्यापकांनी निकाल समितीने, म्हणजे निकाल समितीने काय केलेलं आहे, प्रमाणित करून जे दिलेले आहेत हे आपल्या बोर्डाच्या संगणकीय प्रणालीमध्ये ते काय करायचे आहेत, भरायचे आहेत. कधीपर्यंत, 30 जूनपर्यंत. 30 जूनपर्यंत कॉलेजेसच्या किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी तेच मार्क संगणकीय प्रणालीमध्ये काय करायचे आहेत, भरायचे आहेत, म्हणजे जमा करायचे आहेत. आपल्या बोर्डाची जी संगणकीय प्रणाली आहे त्यामध्ये ते विषयानुसार ते काय करायचे आहेत, गुण टाकायचे आहेत, मार्क टाकायचे आहेत. ठीक आहे. तुम्हाला 3 गोष्टी कळाल्या असतील. डोक्यात ठेवा, मी सांगितलं तसं. हा मुख्याध्यापक म्हणलो मी, हा वर्ग शिक्षक आणि हा विषयाचा शिक्षक. विषयाच्या शिक्षकांनी कोणाला द्यायचे, वर्ग शिक्षकाला. वर्ग शिक्षक कोणाकडे देणार आहेत, त्या समितीला देणार आहेत. आणि पुन्हा समितीनंतर हे कोणाला देईल, मुख्याध्यापकाला देईल. आणि नंतर मुख्याध्यापकाने 30 जूनला हे काय करायचं आहे, संगणकीय प्रणालीमध्ये ऑनलाईन ते मार्क भरायचे आहेत. ठीक आहे. तर हे गोष्टी समजून घ्या तुम्ही. त्यानंतर काय सांगितले, मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्याचे निकाल, बरोबर, त्यांची स्वाक्षरी ते काय करून जमा करायचे आहेत. ऑनलाईन तर जमा करायचे आहेत, इथं संगणकीय प्रणालीमध्ये सांगितलं ते तर बरोबर आहे. प्लस हेच विभागीय मंडळाकडे काय करायचे आहेत, पाठवायचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ ऑनलाईनही संगणकाद्वारे पाठवायचे आहेत, प्लस ते ऑफलाईनही काय करायचे आहेत, पाठवायचे आहेत मार्क. हे काम तुमचं नाही, कोण करणार आहे, मुख्याध्यापक करणार आहे. कोणाला पाठवणार आहे, बोर्डाला पाठवणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं. मग आता तुमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकाने तुमचे मार्क तयार करून 30 जूनपर्यंत कुठं पाठवले, विद्यापीठाला पाठवले. मग विद्यापीठाकडे 30 जूनपर्यंत तुमचे पूर्ण मार्क गेल्याच्या नंतर विद्यापीठ नाही, बोर्डाकडे तुमचे पूर्ण मार्क 30 जूनपर्यंत गेल्याच्या नंतर तुमचा बोर्ड काय सांगतो या ठिकाणी बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीच्या परीक्षेच्या जे निकालाबाबत तुमचा आपला जे बोर्ड आहे, हा बोर्ड 3 जुलैपासून नंतर आपला काय करणार, रिझल्टची प्रक्रिया काय करणार, ते चालू करणार. ठीक आहे. म्हणजे 3 जूनच्या नंतर रिझल्ट प्रक्रिया तुमची काय होणार, चालू होणार. म्हणजे 3 जुलैमध्ये तुमची रिझल्ट प्रक्रिया आपला बोर्ड काय करणार, चालू करणार. मग 3 जुलैच्या नंतर निकाल कधीही लागू शकतो. ओके. तर ही अशा पद्धतीने या ठिकाणी ही पूर्ण आपल्याला काय केलेली माहिती दिलेली आहे. माहिती थोडक्यात कळली असेल तुम्हाला. माहिती काही जास्त अवघड नव्हती. तुमचा विषयाचा शिक्षक तुमच्या मार्काची यादी बनवून वर्ग शिक्षकाकडे देणार आहे. पुन्हा तुमचा वर्ग शिक्षक तीच माहिती ह्या कोणाकडे देणार आहे, त्या निकाल समितीकडे देणार आहे. पुन्हा निकाल समिती काय करणार, आपल्या मुख्याध्यापकाला ते देणार आहे. आणि मुख्याध्यापक नंतर ते काय करणार आहे, संगणकामध्ये ऑनलाईन भरणार आहे. ऑनलाईन भरलेलेच मार्क ह्याच्याकडं बोर्डाकडे तो काय करणार आहे, ऑफलाईनही पाठवणार आहे. आणि बोर्डाकडे पाठवल्यानंतर बोर्ड 3 जूनच्या पुढे त्याचा रिझल्ट प्रक्रिया काय करणार आहे, चालू करणार आहे. ही झाली माहिती. आता त्यानंतर पुढे बघा, ह्याच ठिकाणी ते सांगितलं, मी आता सांगितलं की निकाल समिती बनवायची, त्यामध्ये 7 सदस्य असले पाहिजे. ते सदस्य कोणकोणते, मुख्याध्यापक असले पाहिजे, त्यामध्ये शाळेतले शिक्षक हे त्या गोष्टी असल्या पाहिजे. ठीक आहे. हे वाचून घ्या, तुम्हाला मी टाकतो. त्यानंतर बघू, हे तर तुम्हाला कळालं की बाबा एक यादी बनवायची, या गोष्टी सगळ्या झाल्या. आता तुमची हे बघा, निकाल कशा पद्धतीने तुमचा काय होणार आहे, तयार होणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा कशा पद्धतीने लागणार आहे त्याची कार्यपद्धती दिलेली आहे बघा या ठिकाणी. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमचे जे
पेपर तर होणारच नाही. तर ते कशा पद्धतीने निकाल लागणार आहे ते या ठिकाणी दिलेला निकाल हा 9वीला तुम्हाला जे काही तुमची टक्केवारी होती, अंतिम निकाल होता, त्याच्या आधारित तुमच्या 10वीचे काय केले जातील, मार्क समजले जातील, गुण समजले जातील. ते कशा पद्धतीनं, तर इथं सांगितले 9वीला जे तुम्हाला मार्क असतील विषयानुसार त्याचे किती टक्के, 50% मार्क तुमचे काय केले जातील, समजले जातील. मग आता 9वीला तुम्हाला कितीही असू जा, त्याचे 50% मार्क या ठिकाणी 10वीला काय केले जातील, पकडले जातील, समजले जातील. ते कशा पद्धतीनं बघा. सर्वात महत्त्वाचं उदाहरण घेऊ आपण. 9वीच्या वर्गाचे तुमचे 50 मार्क, ठीक आहे. त्यानंतर 10वीमध्ये तुम्ही जर प्रथम सत्र एखादी दिली असेल तर थेरीची त्याचे 30 मार्क, आणि नंतर तुमचे आता हे जे तुम्ही प्रॅक्टिकल देणार आहात 20 मार्काचं आपल्या नोटबुक वया कंप्लीट करून, त्याचे किती मार्क, 20 मार्क. हे असे मिळून तुमचे 100 मार्काचे काय होणार आहे, 10वीची गणना केली जाणार आहे, मार्क केले जाणार आहेत. तर आता पाहू ह्याच्यामध्ये 9वीचे 50 मार्क कसे पकडले जातील, 10वीचे 30 मार्क कसे पकडले जातील, आणि हे तुमचे 20 मार्क कसे. तर हेच 2 मिनटात स्पष्टीकरण बघा. आता समजा 9वीला तुमचा विषय आहे कोणता, भाषा विषय, समजा मराठी आहे 9वीला, बरं का. तो मराठी किती मार्काचा आहे, 100 मार्काचा आहे. मग 9वीला 100 मार्काचा हा मराठी होता, तर त्या मराठीमध्ये तुम्हाला 9वीमध्ये 68 मार्क पडलेत समजा, ठीक आहे ना. किती मार्क पडलेत, 68. तर तुम्हाला आता 10वीला देखील मराठी विषय आहेच, तर मग 10वीला देखील मराठी विषय आहे, तर त्याच मराठीमध्ये जर 9वीला 68 असतील तर आता त्याचे किती समजले जातील, अर्धे. कारण हे 100पैकी आहेत, तर तुम्हाला इथे त्याचे 50पैकी किती पडले जातील, तर त्याचे अर्धे समजा, हो काय, 68चे अर्धे किती, 34 समजले जातील, ठीक आहे ना. मग आता समजा प्रथम विषय तुमचा कोणताही असू जा, साध्या भाषेत डोक्यात ठेवा, 10वीला जेवढे मार्क 9वीला होते त्याचे किती समजले जातील, 50% समजले जातील. आणि टक्केवारीचे म्हणत नाही मी, प्रत्येक विषयाचे सांगत आहे, तुम्ही असं लक्षात ठेवा. मग आता समजा प्रथम विषय कोणता आहे, द्वितीय किती आहे, तृतीय, म्हणजे ह्याचा अर्थ सरासरी असेल, किंवा आपली लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज मराठी असेल तुमची, बरोबर आहे, संस्कृत असेल, हिंदी असेल, ज्या अशा काही गोष्टी आहेत. तर यामध्ये तुम्हाला जितके मार्क आहेत त्याचे सरळ 50 मार्क 50% समजले जातील. साध्या भाषेत आपण उदाहरण घेतलं, बाबा एखाद्या व्यक्तीचा आहे मराठी विषय प्रथम समजूत, ठीक आहे. 10वीचा विषय त्याचा कितीचा होता, 100चा, त्याला 100पैकी किती मार्क पडले, 68 मार्क पडले. 9वीला 100पैकी त्याला 68 मार्क पडले मराठीला. तर आता 10वीला 68ला 68 नाही समजले जाणार, कारण ते 68 कितीपैकी आहे, 100पैकी. मग 50पैकी जर विचार केला तर 50पैकी म्हणजे किती, तर त्याचे 34 मार्क गृहीत धरले जातील, ठीक आहे. तसंच दुसऱ्या भाषेचं पण, सेकंड लँग्वेज जर असेल तर त्याचं पण त्याच पद्धतीनं 100 मार्क पडलेले आहेत, बरोबर आहे. सेकंड लँग्वेज समजा 50 मार्काचे 2 आहेत, तर त्या 50 मार्काचे 2 आहेत, आणि त्याला हे 100 मार्कापैकी समजा 50 मार्क आहेत, ठीक आहे ना. 100पैकी 50 आहेत, तर 50पैकी किती होतील, तर 50पैकी होतील 25, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचे काय केले जातील, 10वीचे मार्क पकडले जातील. गणिताचं पण तसंच असतं बघा. गणित भाग 1, गणित भाग 2 असतो, ठीक आहे ना. मग आता 50-50चे 2 पेपर असतात, फर्स्ट आणि सेकंड. मग आता हे 50-50चे 2 गोष्टी कशा केल्या जातील, तर बघू. आता समजा हे 50 आहेत 9वीला, गणित भागमध्ये 50, त्या 50पैकी तुम्हाला किती पडलेत, 21 मार्क पडलेत अगोदर 9वीमध्ये. 50पैकी किती पडलेले आहेत, 21. आणि दुसऱ्या पेपरमध्ये देखील 50पैकी पडलेत 25. मग आता मला सांगा, 50पैकी 21 पडलेत, मग आता ते 21चे तुमचे किती पकडले जातील, अर्धे पकडले जातील 10वीमध्ये, तर 10.5 म्हणजे 10.50. मग इथे 10.50 पकडण्याऐवजी त्यांना 11 पकडणार, कारण 0.5 आहेत, म्हणजे याचा अर्थ त्याला 1मध्ये रूपांतर होणार, ठीक आहे. इथं किती होईल, 25 आहेत 50पैकी दुसऱ्या पेपरमध्ये. हे झाले फर्स्ट पेपर, हे आहे सेकंड पेपर. तर फर्स्ट पेपरमध्ये 50पैकी 21 झाले, तर सेकंड पेपरमध्ये 50पैकी 25 झालेत. त्या 25चे अर्धे किती होणार आहे, 12.5. हे 12.5चे 12.5 बनवून 1 एक्स्ट्रा होणार, म्हणजे याचा अर्थ 13 बनणार, ठीक आहे ना. मग याचा अर्थ फर्स्ट पेपरमध्ये 10.5 होलेले बघा, त्याचे 1 झालता म्हणजे 11. सेकंडमध्ये 12.5 होलेले म्हणजे त्याचे 13 झाले, तर ते 13. तर 11 आणि 13 24 मार्क पडले जातील, ठीक आहे ना. किती मार्क पकडले जातील, त्याचे 24. म्हणून डोक्यात ठेवा आपण सरळ तुम्हाला 9वीला जे मार्क आहेत
त्याचे सरळ सरळ अर्धे मार्क समजले जातील 10वीला. आणि जर पॉईंटमध्ये तुम्ही जर समजा 50च्या वर येत असाल तर त्याचा सरळ सरळ पूर्ण मार्क पकडले जातील. समजा 10.5 व्हायले तर 11 पकडले जातील, 12.5 व्हायले तर 13 पकडले जातील, असं. ठीक आहे. हे अशाच पद्धतीनं आता बाकी सर्व विषय बरं का. आता तुम्हाला एक समजलं की बाबा तुमचे 50 मार्क कसे पकडले जातील. तर सरळ डोक्यात ठेवा, तुम्हाला 9वीला जे मार्क राहतील 9वीला त्याचे सरळ सरळ 50% म्हणजे 50 मार्क त्याचे पकडले जातील, अर्धे सरळ सरळ 10वीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 मार्क थेरीचे पकडले जातील, थेरी परीक्षेचे, आणि 20 मार्क तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे. तर 50, 30, 20 असे मिळून तुमचे 100 मार्क. तर 50 कळाले 9वीवर आधारित आहेत. 9वीचे जेवढे आहे, समजा 9वीला मराठी आहे, 10वीलाही मराठी आहे, मग 9वीला मराठी आहे आणि 10वीलाही मराठी आहे असं डोक्यात ठेवा. आता एक उदाहरण दाखवलं. हे 9वी मराठी आणि हे मराठीच आहे 10वी मराठी. आता तुम्हाला 9वीला मराठीला समजा 100पैकी, ठीक आहे, 100पैकी तुम्हाला किती आहेत, 60 आहेत. 100पैकी 60. तर तुम्हाला आता इकडे 10वीला 30 समजले जातील, आहे की नाही. कारण 60चे काय केले जातील, अर्धे. का बरं? कारण तुम्हाला किती टक्के पकडायचे आहेत, 50%, अर्धे समजायचे आहेत. मग 60 जर तुम्हाला 9वीला आहेत कोणत्या विषयाला, मराठीला, तर तिथं तुम्हाला 30 पकडले जातील 50पैकी. मग बाकी 30 मार्काचा तुमचा थेरीचा पेपर, म्हणजे तुम्ही प्रथम सत्र दिली असेल तर त्याच्यावर मार्क लावले जातील, आणि 20 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे. तर अशा पद्धतीने मार्क तुमचे धरले जाणार आहेत. तसंच समजा गणिताचं पण आहे. गणित विषयात 9वीला तुम्हाला मार्क आहेत 100पैकी, बरं, दोन्ही फर्स्ट आणि सेकंड दोन्हीची बेरीज सांगतो आहे. 100पैकी तुम्हाला मार्क आहेत समजू आपण 90. तर 10वीला तुम्हाला ह्या 90चे अर्धे म्हणजे 45 पकडले जातील. तर सरळ सरळ जेवढे 9वीला मार्क आहेत त्याचे अर्धे मार्क 10वीला तुम्हाला समजले जातील 50% म्हणून. आणि बाकी तुम्ही म्हणशाल सर 50% झाले, बाकी 50ची जोड कशी आहे. तर बाकी 50मध्ये 30 मार्क तुमच्या प्रथम सत्रावर, थेरीवर त्याचे पकडले जातील, आणि 20 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल. तर हे डोक्यात ठेवा. तर हे 50 मार्काचं सांगितलं मी याजवळ की बाबा 9वीच्या सरळ सरळ अर्धे असं डोक्यात ठेवा. साध्या भाषेत डोक्यात ठेवा, ज्याला 9वीला 80% आहेत त्याच्या अर्धे टक्केवारी 10वीसाठी पकडली जाईल 40 म्हणून. मग ते विषयाचं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी एवढी जाईल ना. तर अशा पद्धतीनं 9वीचे अर्धे पकडले, ते झाले 50%. आता बाकी 30 मार्काचा पेपर आणि 20चं प्रॅक्टिकल. हे बघूया कसं आहे. 20चं प्रॅक्टिकल तर म्हणजे काहीच नाही, तुम्हाला कॉलेजला जावं लागेल जेव्हा तुमच्या हॉल तिकीट येतील तेव्हा, आणि त्यावर तुम्हाला वया कंप्लीट करून देणं असेल. ठीक आहे. वया कंप्लीट करून द्यायच्या असेल तर ते वया कंप्लीट करून देऊन त्याच्यावर 20पैकी 18, 17, 20पैकी 20 जे मार्क तुम्हाला पडतील शाळेमध्ये ते टाकले जातील तुमच्या पूर्ण अभ्यासावरून. आता हे 30 मार्काचं काय आहे, 30 मार्क कसे, तर हे सांगितले 30 मार्क कसे. इथं सांगितलेलं आहे बाबा 30 मार्काचं रूपांतर कसं केलं जातं, तर ते पाहू आता आपण. 50चं कळालं की बाबा 9वीचे सरळ सरळ अर्धे मार्क पकडले जाणार आहेत म्हणजे 50 झालं. आता 30साठी काय जोड करतील, तर 30साठी पहा, आत्तापर्यंत समजा शाळेमध्ये जर तुमची प्रथम सत्र एक्झाम झालेली असेल, ठीक आहे ना, किंवा एखादा राऊंड झालेला असेल, सराव, बरोबर आहे. प्रथम सत्राच्या नंतर आता जशी 10वीची परीक्षा तोंडावर आलेली असती तसं प्रत्येक शाळेमध्ये काही ना काहीतरी राऊंड परीक्षा घेतात, सराव परीक्षा घेतात, बरोबर आहे. मग कोणत्या शाळेमध्ये समजा प्रथम सत्र झालेली नसेल, सराव झालेली असेल, किंवा कोण्या शाळेमध्ये प्रथम सत्र झालेली असेल आणि सराव झालेली नसेल, म्हणजे दोन्हीपैकी कोणती बी एक झालेली असेल ना, अशा पद्धतीनं जर परीक्षा झाल्या असतील तर ते 30 मार्क त्या परीक्षेच्या आधारित धरले जातील. 9वीच्या आधारित तर 50 पकडले, ते झालं. आता हे 30 मार्क कसे पकडले जातील, तर हे 30 मार्क आपल्या शाळेमध्ये जर प्रथम सत्र झाली असेल तर त्याच्याहून तरी, आणि जर प्रथम सत्र नाही झाली तर सराव परीक्षा झाली असेल त्याच्याहून तरी. ठीक. तर मग आता उदाहरणार्थ त्याचं कॅल्क्युलेशन कसं हे बघा. आणि समजा ज्याच्या शाळेमध्ये या दोन्ही झाल्या नाहीत त्याच्यासाठी सांगणार आहे मी, ते बघा. आणि ज्याच्या शाळेमध्ये दोन्हीही झाल्या त्याच्यासाठी सांगणार तेही पहा. म्हणजे दोन्ही झाल्या नसतील तरी काय करायचे तेही पाहूया, दोन्ही झाल्या तरी तेही काय करायचे तेही बघूया, किंवा एक झाली आणि एक नाही झाली तरी तेही बघूया. तिन्ही गोष्टी बघू. पहिली गोष्ट बघूया आपण, दोन्हीपैकी कोणती तरी एक झाली आहे. ठीक आहे. मग समजू आपण
ही एक शाळा आहे की ह्या शाळेमध्ये प्रथम सत्र परीक्षा झाली नाही, मात्र सराव परीक्षा झाली. आणि किती मार्काची झाली बाबा? 80 मार्काची. ठीक आहे ना, कारण तुम्हाला शाळेमध्ये 80च मार्काचा पेपर झाला असेल, 20 मार्क प्रॅक्टिकलचे असतात प्रथम सत्राला बी. तर त्यावेळेस कसं करायचं बघा. आता 80 मार्काचा मराठीचा पेपर झालेला आहे तुमचा, प्रथम सत्र नव्हतीच कारण इथं डॅश आहे. समजा सराव राऊंड झालेला आहे किंवा सराव परीक्षा झालेली आहे, मग 80पैकी त्या पेपरला तुम्हाला 66 मार्क पडले. बरोबर आहे. 80पैकी किती पडले? 66. आता इथं काय अर्धे समजायचे का 50% नाही, इथं अर्धे समजायचे नाहीत. का इथं अर्धे समजायचे नाहीत? कारण इथं तुम्ही 9वीचे 50% घ्यायला म्हणून तिथं आपण अर्धे समजले. बरोबर आहे. इथं तुम्हाला किती मार्काचा पेपर आहे तुमचा? 30चा. मग इथं तुम्हाला आता 30% समजायचे किंवा 30 समजायचं. ते कसे बघायला? तुम्हाला मार्क किती पडलेले आहेत? 80चा पेपर होता, किती पडले? 66 मार्क. 66 पडले ना. मग आता कसं करायचं? 66 मार्क पडलेत कितीपैकी? 80पैकी. आणि आपल्याला किती मार्काचं समजायचं आहे रूपांतर? 30 मार्काचं. तो गुणिले 30 करायचं सरासरी. म्हणजे 66 मार्क पडलेत 80पैकी आणि गुणाकारात करायचे 30. म्हणजे 80चा पेपर होता तेव्हा मार्क पडले किती? 66. मग 30चा असल्यावर किती मार्क? तर इथं पुढे येतं उत्तर त्याचं. ठीक आहे. सरळ सरळ त्याचं उत्तर असं येऊन जाईल की बाबा 66 मार्क आपल्याला पडलेत. 66 मार्क कितीपैकी? 80पैकी. मग 80पैकी जर 66 पडले तर 30 मार्काचा पेपर असता तर किती पडले असतात? तर त्याचं उत्तर येऊन जाईल 24.75. म्हणजे सरळ सरळ 25. तर अशा पद्धतीनं करू शकता आपण. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल 30 मार्क कसे पकडले जातील. तर डोक्यात ठेवा, दोन्हीपैकी कोणती बी जी परीक्षा तुम्ही दिला, आता प्रथम सत्र ज्यानं दिली नाही, सराव परीक्षा दिली, त्याचं असंच. आणि एखाद्या विद्यार्थ्यानं समजा सराव त्याच्या शाळेमध्ये झालीच नाही, त्याच्या शाळेमध्ये प्रथम सत्राची परीक्षा झाली आणि प्रथम सत्र समजा गणिताचा पेपर आहे, 40-40 फर्स्ट आणि सेकंड म्हणलं मी आताच, गणिताचे 2, 40 आणि 40 समजा त्याचे 80पैकी त्याला किती मार्क पडलेत, पुन्हा एका 32 मार्क आणि एका 33 मार्क असे मार्क पडलेत, तर त्याचं देखील त्याच पद्धतीने केलं जाणार. त्याचे एवढे मार्क समजले जातील. ठीक आहे. समजा पहिल्यांदा किती मार्क पडलेत? फर्स्ट पेपरमध्ये 32, ते 32. पहिला पेपर कितीचा आहे? 40, म्हणजे भागिले किती? 40. म्हणजे 40पैकी पडलेत 32, तर 30चा असला तर किती पडले असते? तर गुणिले सरळ 30 करायचं, तर त्याला 12 पडले असते. ठीक आहे. दुसऱ्याचं बी तसं बघा. दुसरा पेपर बी 40 आहे, त्याच्यात पडले त्याला 33, ते 33 भागिले 40. म्हणजे 40चा पेपर होता तेव्हा पडले 33, तर 30चा असल्यावर किती? तर गुणिले 30 करायचं, जे उत्तर येईल 12.37. 12.37 म्हणजे 13 सरळ सरळ. तर पहिल्या पेपरमध्ये 12 समजले, दुसऱ्या पेपरमध्ये किती समजले? 13. 12 आणि 13ची बेरीज 25. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, पहिलं ज्यानं प्रथम सत्र ज्याच्या शाळेमध्ये झाली किंवा ज्याच्या शाळेमध्ये सराव परीक्षा झाली, दोन्हीपैकी कोणती बी एक झाली, तर जी झाली त्याच्याहून तुमचे मार्क पकडले जातील. जे 30 मार्काची थेरी समजायची ती. आता समजलं 9वीच्या मार्काहून समजणार आहेत 50, हे डोक्यात ठेवा. सरळ सरळ 9वीचे अर्धे 50. त्यानंतर 10वीमध्ये जी तुमची प्रथम सत्र परीक्षा झाली असेल किंवा सराव परीक्षा झाली असेल, जी दोन्हीपैकी जी एक झाली, त्या दोन्हीपैकी एकीचे मार्क पकडले जातील. किती म्हणून? 30 मार्क म्हणून. मग तुम्हाला किती पेपर हो जा, किती मार्काचा? 80चा मार्काचा हो का 100 मार्काच्या शाळेत हो का 30 मार्काचा हो का 20 मार्काचा हो, त्याच्याच ते काढण्यासाठी मी सरळ सांगितलं काय कॅल्क्युलेशन वापरायचं. तुम्हाला जितके मार्क पडले, समजा 66 मार्क पडले, तुमच्या शाळेत 80चा झाला असेल तर भागिले 80, 100चा झाला असेल तर 100, किती झाले तेवढ्याचा भागिले करायचं आणि गुणाकारा सरळ सरळ आपल्याला 30 मार्काचं बघायचं म्हणून 30 ठेवायचे. जे उत्तर येईल ते तुमचे मार्क. ठीक आहे. हे करून बघा तुम्ही. हे झालं. त्याच्यानंतर आता हे एक गोष्ट बघितली की बाबा आपण, ही गोष्ट बघितली की दोन्हीपैकी कोणताही एक परीक्षा झाली, एक तर प्रथम सत्र तरी झाली समजलं नाही, ते एक तर सराव समजलं. आता पुढचं प्रोसेस बघू. ब घटना. आता ब घटना काय सांगते? ब घटना सांगते की समजा एखाद्या शाळेमध्ये प्रथम सत्रही झाली आहे आणि सराव परीक्षाही झाली, दोन्ही बी झालेत, तर आता काय करायचं? तर आता सोपं काम करायचं. प्रथम सत्रही झाली आणि सराव झाली, अशामध्ये ज्या पेपरमध्ये जास्त मार्क आहेत ते समजायचे. समजा ह्या विद्यार्थ्याला प्रथम सत्रामध्ये 56 मार्क आहेत आणि सरावामध्ये 72 मार्क आहेत, तर ते 56ला सोडून द्यायचं आणि त्याच्या 72वरून त्याचे 30% काढायचे. म्हणजे 72वरून 30% काढायचे म्हणजे कसे? किती मार्काचा पेपर होता? 80चा,
त्याला पडले किती 72. 72 पडलेत 80पैकी, म्हणजे भागाकारात 80चा पेपर होता तो 72 पडले, तर 30चा असता तर किती म्हणजे गुणिले 30, त्याचं उत्तर येते 27. ठीक आहे, म्हणजे जे जास्त आहेत ते समजायचे. दोन्ही पेपर झाले असतील तर आपण मध्ये बघितलं की दोन्हीपैकी कोणती बी एक परीक्षा झाली आहे, प्रथम सत्र किंवा सराव, मग त्या दोन्हीपैकी एक झाली ते एकीचं उत्तर घेतलं आपण सरळ. पण जेव्हा शाळेमध्ये तुमच्या दोन्ही परीक्षा झाल्यात तर जिच्यामध्ये मार्क जास्त आहेत त्याच्याहून बघूया. ठीक आहे, खाल्ल्याचंही तसंच करा. समजा ह्या विषयामध्ये समजा प्रथम सत्रामध्ये किती आहेत जास्त आहेत आणि सरावमध्ये किती आहेत कमी आहेत, त्याचा अर्थ प्रथम सरावमध्ये 60 आहेत आणि इथं 55 आहेत, तर 60नुसार तुमचं काय होईल उत्तर निकाल, हे डोक्यात ठेवा. ज्याच्या शाळेमध्ये कोणती बी एक झाली त्यानं त्याच्याहूनच काढायची, ज्याच्यात 2 झाल्या ज्याच्यात मार्क जास्त आहेत त्याच्याहून काढू. आणि अशी घटना झाली की एखाद्याच्या शाळेमध्ये दोन्ही पेपर झालेच नाही समजा, तर अशा वेळेस ज्याचं आता हे परिस्थितीत येते, अपवादात्मक परिस्थितीमध्ये. समजा एखाद्या व्यक्तीच्या शाळेमध्ये ना प्रथम सत्राची परीक्षा झाली नाही, सराव परीक्षा झाली नाही, दोन्ही परीक्षा जर झालेल्या नसतील, आयोजन झालेलं नसेल, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमच्या सराव चाचण्या आतापर्यंत झालेल्या घटक चाचण्या असतील त्या तरी, किंवा तुम्हाला वर्गामध्ये दिलेला काही ग्रहपाठाच्या वया असतील त्या तरी, किंवा तुम्हाला एखादा स्वाध्याय दिलेला असेल वया घरी कंप्लीट करायला त्या तरी, त्यावरून तुमचे 30 मार्क समजले जातील, पकडले जातील, हे डोक्यात ठेवा. म्हणजे याचा अर्थ घरी आपल्याला जे वया कंप्लीट करायला दिलेलं प्रकल्प किंवा कोणतीही त्याच्यावरून तुमचे 30 मार्क समजले जातील. समजा उदाहरणार्थ हिंदीची वही घरी कंप्लीट करायला दिलेली आहे आपल्याला, कारण प्रथम सत्र परीक्षा नव्हती आणि सराव बी झाली नाही, म्हणजे हे तर 2 खाणे रिकामीच आहेत. तर हिंदीची वही आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे, 80 मार्कासाठी. तर त्या 80साठी शाळेने तुम्हाला त्या 80पैकी तेव्हा 50 मार्क टाकले होते 80पैकी. तर 80पैकी किती टाकले आहेत 50, तर गुणिले 30 करायचे, 30पैकी किती पडले असतील उत्तर तुमचं येऊन जाईल. ठीक आहे, आणि जर 20 मार्काचा असेल मग हे अशा पद्धतीने 20 मार्काचा असेल तर 15 मार्क पडलेत कितीपैकी 20पैकी, तर 30 मार्काला किती पडले पाहिजे गुणिले 30च ठेवायचे, डोक्यात ठेवा. भागाकारात कोणता आकडा येईल तर भागाकारात तुमचा तो पेपर किंवा तुमची वही ते किती मार्कासाठी होते ते येतील, आणि त्यापैकी तुम्हाला पडलेत किती ते वर येतील, हे लक्षात ठेवा. झालं, मग 20चा पेपर होता, 20पैकी 15 पडलेले आहेत, तर 30 मार्कासाठी किती पडतील ते 23 पडतील, हे डोक्यात ठेवा. ते अशा पद्धतीनं 3 गोष्टी कळाल्या असतील तुम्हाला. एक तर ज्याच्या शाळेमध्ये दोन्हीपैकी एक पेपर झाला आहे त्यानं त्या एकाच पेपरवरून उत्तर पकडायचे, ज्याच्या शाळेमध्ये दोन्ही पेपर झालेत त्यानं ज्याच्यात मार्क जास्त आहेत ते बघा, आणि ज्याच्यामध्ये एकही पेपर झाला ना प्रथम नाही ना सराव नाही, तर अशा विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये तुमच्या सराव परीक्षा किंवा तुमच्या घटक चाचण्यावरून किंवा तुमच्या घरी दिलेल्या प्रकल्प वहीवरून किंवा स्वाध्याय वहीवरून गृहपाठाच्या वहीवरून तुमचे मार्क काढले जातील 30. ओके, इथं सांगितलेलं आहे, सूचना सांगितली. आणि ब मध्ये जर गुण त्याला देता येत असतील तर कचा विचार करू नये. ठीक आहे ना, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं पहिली परीक्षा दिली किंवा दुसरी दिली किंवा दोन्हीपैकी एक जर दिलेली परीक्षा दिलेला असेल तर हे भानगडीत पडूच नका. पण ज्यानं परीक्षाच दिली नाही, चला बघा, प्रथम सत्र नाही अथवा वर्गात सराव झाली नाही किंवा दिली नाही किंवा शाळेमध्ये झाली नाही, पुन्हा परीक्षेला बसलेली विद्यार्थी गोष्ट पुन्हा परीक्षेला बसलेली, म्हणजे याचा अर्थ ज्यानं कोणाचा एखादा विषय गेल्या वर्षी गेला होता, एटिकेटिक विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यासाठी आहे. त्या विद्यार्थ्याने कसं करायचं पहा, त्यांना कसं पास केलं जाणार आहे. तर समजा एक विद्यार्थी आहे, त्याचे 6 विषयापैकी 4 विषय काय केले होते, निघाले होते, आणि त्याचे 2 विषय गेले होते. ठीक आहे ना, त्याचे 2 विषय गेलेत आणि 4 निघालेत. तर आता हे 4 जे निघाले होते त्याच्याहून ह्याचे 2 विषयाचे मार्क पकडले जातील. कसे पकडले जातील, समजा त्याला एखाद्या विषयामध्ये होते 50 मार्क, एका दुसऱ्यात होते 60, नंतर होते 70, त्याच्यानंतर होते 80, 50, 60, 70, 80. तर हे 4 विषयाची बेरीज केली जाईल. याची बेरीज किती होईल बाबा, 260. ठीक आहे ना, आणि किती विषयाचे मार्क आहेत 4, म्हणून भागिले करायचे 4. मग या 260ला जर 4नं भागलं तर 65% येऊन जाईल, आहे की नाही. किती येऊन जाईल 65. म्हणजे 65 जे मार्क आहेत हे 2 विषयाला समजले जातील, म्हणजे एका विषयाला 65 असं करून त्या विद्यार्थ्याला काय केलं जाईल, पास केलं जाईल. 100% पास केलं जाईल, याचं गॅरंटी घे साथ. त्याला कोणती परीक्षा देत बसायची ना, काय नाही. पाठीमागे जेवढी तुमची 4 विषयात समजा एखाद्याची 4 ऐवजी समजा त्याचे 5 निघाले आणि एकच गेला आहे, तर त्या 5वरच्या ॲव्हरेज होऊन याचा एक विषय काढला जाईल. त्या 5 विषयाची बेरीज केली जाईल मार्काची आणि भागिले 5 केलं जाईल. जे येईल ते त्याच्या विषयाला हे मार्क पडले जातील. त्या अशा पद्धतीनं काय केलं जाईल, त्या विद्यार्थ्याला पास केलं जाईल. आणि समजा एखादा
ठीक आहे ना. एखादा खरंच खूपच विद्यार्थी काय होता, हुशार होता, ठीक आहे. जर समजा एखादा खूपच हुशार विद्यार्थी होता आणि त्याचा एकही विषय निघालाच नव्हता, ठीक आहे ना. तुम्ही म्हणशाल सर बरोबर आहे, तुम्ही म्हणला की बाबा 6पैकीचे जे 4 निघालेत 2 गेलेत, हे 2 कसे काढले जातील, ह्या 4च्या आधारित. समजा एखाद्याचे 5 निघालेत आणि एकच केला आहे, तर हे 1ला कसं पास केलं जाईल या 5च्या आधारित. पण एखादा असा असेल की त्याचा कोणताच निघाला नाही, 0 निघाला आहे आणि 6ला 6 गेलेत, अशाला काय केलं जाईल. तर अशासाठी देखील त्याने दिलेले जे 9वीचे मार्क आहेत, त्या 9वीच्या मार्काचे 50% त्यानं जे सराव परीक्षा असेल तर त्याचे समजले जातील, अन्यथा त्याला ग्रहपाठाच्या वया त्याच्यावरून 30 मार्क पकडले जातील, ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ त्याला जे ग्रहपाठासाठी वया दिलेले आहेत त्यावरून त्याचे काय केले जातील, मार्क पकडले जातील. मात्र एवढं नक्की आहे की त्यांना नापास केलं जाणार नाही, पासच केलं जाईल. तर बस बाकीचं तुम्हाला नियम कळाले असतील, कशा कशा पद्धतीने मी मार्क सांगितलेत. एकतर 9वीला जे मार्क आहेत त्याचे 50%, 30 मार्क तुमचे प्रथम सत्र किंवा तुम्ही सराव परीक्षा जी दिली ते, आणि राहिलेले 20 मार्क जे आहेत तुमचं प्रॅक्टिकल होईल, ओरल परीक्षा होईल त्याच्यावरून. 50, 30, 80, 20, 100 अशा पद्धतीनं हे सर्व कॉलेजेसच्या मुख्याध्यापकांनी 3 जूनपर्यंत काय करायचं आहे, बोर्डाला पाठवायचं आहे. आणि 3 जूनच्या नंतर बोर्ड तुमचा रिझल्ट काय करेल, डिक्लेअर करेल. मग ते 3 जूनच्या नंतर 10 जूनला करेल, 15 जूनला करेल, जुलै. 3 जुलैच्या नंतर ते कधीही 5 जुलै, 7 जुलै, 10 जुलै जेव्हा करायचे तेव्हा करू शकतो. तर आशा आहे की तुम्हाला हे सर्वरित्या समजलं असेल, योग्यरित्या. कमेंट करा जर समजलं असेल, ठीक आहे ना. जर तुम्हाला पूर्णपणे हे जर मुद्दा कळाला असेल तर कमेंट करा. ज्यांना हे PDF पाहिजे आहे त्यांनी हे PDF बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन ते काय करू शकते, घेऊ शकते. वेबसाईट पण आहे वाटतं, 1 मिनटं. नाही, बोर्डाची वेबसाईट MHSC किंवा MHSSC.com एवढं तुम्ही टाकून, MHSC किंवा MHSSCboard.com एवढं टाकून तुम्ही देखील पाहू शकता, ठीक आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीने जर रिझल्ट येत असेल, काढता येत असेल, तर 12वीच्या विद्यार्थ्यांना देखील अशाच पद्धतीनं असू शकतं. त्यांच्यासाठी पण असाच फॉलोअप करून घ्या. यांना 9वीसाठी जर होतं तर तुम्हाला 10वीचे नाही, तुम्हाला 11वीचे 50% समजले जातील. त्याच पद्धतीने 30 मार्काची तुमची जी टेस्ट, सराव किंवा घटक चाचणी किंवा सराव परीक्षा किंवा राऊंड झाले असेल तर त्यावरून प्रथम सत्रावरून 30 पकडले जातील आणि 20 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल. अशाच पद्धतीनं 12वीचंही पर्सेंटेज येऊ शकेल, ठीक आहे. तर 12वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अशाच पद्धतीने येऊ शकेल. 10वीचं ते कन्फर्म आहे, 12वीचं काही नक्की नाही आहे, पण तरी बघा. धन्यवाद.